नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आशीर्वाद सोसायटी, भवानी शंकर रोड, दादर पश्चिम या ठिकाणी आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सायली गणेश पात्रे या वहिनींना आज आपण भेटणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. चला जाऊन भेटूया पात्रे कुटुंबाला आणि ऐकूया त्यांची प्रेमकथा. आज जरा मी कमीच बोलणार, त्या किती बोलतायत ते बघणार. चला. येऊ का? पाठ केलेला उखाणा. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, गणेश शेठचं नाव घ्यायला उखाणा गटाला हवा. काय सांगता? हो. गणेश शेठ आमच्या शेठ द्या ओळख करून. हे माझे मिस्टर, नमस्कार. ही माझी आई, नमस्कार. हे माझे सासरे, नमस्कार. ही माझी मुलगी, नमस्कार. हा मुलगा, बर. नणंद, नमस्कार. बहीण दोघी माझ्या, ती नमस्कार. पण नणंद, बर. ती पण वहिनी, नमस्कार. नमस्कार. आणि ह्या माझ्या मैत्रिणी, नमस्कार. आणि ही माझी पुतणी. नमस्कार. सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठलं बालपण? प्रभादेवीच. प्रभादेवीत कुठे? रवींद्र नाट्य मंदिरच्या समोर प्रभा सोसायटी आहे तिथे. तुमचं बालपण कुठलं? माझंही बालपण प्रभादेवीचाच. कुठे? सेम सोसायटी, प्रभात सोसायटी. एकाच एकाच बिल्डिंग मध्ये एकाच फ्लोअरवर आम्ही राहत होतो. एकाच मजल्यावर? हो हो. तुमच्या घरी कोण कोण होतं? घरी आई वडील, मोठा भाऊ आणि आम्ही तिघी बहिणी. काय करायचे आई बाबा? आई हाऊसवाईफ आणि वडील कामाला जायचे. तुमच्या घरी? माझ्या घरी आई बाबा, मोठा भाऊ, मोठी बहीण आणि मी 5 जण होतो. आणि तुमचे आई बाबा काय करायचे? आमचं दुकान आहे, माझ्या बाबांचं दुकान आहे प्रभात, किराणा मालाचं. बर. सिद्धिविनायक मंदिरच्या बाजूला जवळच आहे. मग तुम्ही तिथे दुकानात असायचे? हा, मग नंतर मोठा भाऊ पण दुकानात आणि नंतर मग मी पण दुकानात. तुम्ही पण हो, कॉलेज वगैरे पूर्ण मग तुम्ही झालं. काही दुकानात जायचे का? नाही आम्ही नाही जायचो यांच्या दुकानात. नाही, हे आमच्या बाजूच्या दुकानात आहे, मग आमच्याकडे नाही यायचे. का हो? असंच मी पूर्वीपासून आपल्याला जी सवय असते आपण त्याच मालाच्या दुकानात जातो ना. मग तुम्हाला असं वाटायचं नाही आपल्या दुकानात यायला पाहिजे म्हणून? नाही, तेव्हा तसं काय वाटत नव्हतं ना त्यावेळेला. फार लहानपणीची गोष्ट आहे. हा. शाळा कुठली? शाळा प्रभादेवी म्युन्सिपल. शाळा शारदा विद्या मंदिर. आता महत्वाच्या टप्प्याकडे. एकाच मजल्यावर 4 पावलावरती घर. कसं काय सुरुवात कशी झाली? थोडा सुरुवात ह्यांच्याकडून झाली. काय हो? नाही, कसं आलं की ऍक्च्युली आम्ही एकाच फ्लोअरवर होतो आणि पहिल्यापासून ही माझी बालमैत्रीणच आहे आणि जाणं येणं आमचं दोघांचेही फॅमिलीचे आमचे चांगले संबंध होते. जात येत होतो आम्ही आणि त्यातून मैत्री छान होती आणि हिचं एक 10वी पर्यंत आमची चांगली मैत्री होती, हिची 10वी होईपर्यंत. आणि नंतर मग आमच्या प्रभा सोसायटीमध्ये नवरात्रोत्सव व्हायचा, तर ते आमच्या बालगोपाळ नवरात्रोत्सव मंडळ होतं. त्या मंडळामध्ये आम्ही नाटक, प्रोग्राम आणि मेन खास दांडिया दांडिया व्हायचा. मग दांडियात रोज भेट व्हायची. मग काय झालं हो दांडियात? नाही आमचं दांडियात काय नाही झालं. मग आम्ही असं नाटक करायचो. मग एक गाढवाचं लग्न म्हणून आमच्या परेशने बसवलं होतं नाटक. बर. मग त्यातली ऍक्ट्रेस जी होती तिला यायला जमलं नाही, यांच्या गावी शो ठेवला होता. कुठलं गाव तुमचं? आमचं गाव पाचल, राजापूर तालुक्यातलं. राजापूर. हा, ते इथे आमचं नाटक चांगलं सक्सेस झालं होतं प्रभा सोसायटीमध्ये. त्यामुळे आम्ही म्हटलं की आमच्या गावी पण गणेशोत्सवाला करूया नाटक. पण जी हिरोईन होती ती यायला तयार नव्हती. मग परेश मला म्हणाला तू करशील मेन रोल, लीड रोल करशील. मी म्हटलं, त्याने माझी प्रॅक्टिस घेतली, मग मी केलं आणि मग आम्ही गेलो. हे काय करत होते? हे पण त्यातला छोटा रोल होता त्यांचा. माझा इंद्रदेवाचा रोल होता. वा वा. आणि मी गंगी झाली होती. हा, आणि मग त्या निमित्ताने आम्ही गेलो त्यांच्या गावाला. ते प्रवासात धमाल, सगळेजण रिहर्सल वगैरे. आणि नंतर मग आम्ही गेलो तिथे, प्रयोग वगैरे झालं, सगळं झालं, छान झालं. आम्ही मुंबईला वगैरे आलो. त्यानंतर मग ह्यांनी एकदम भारी स्टाईल मध्ये एकदम सांगायला सुरुवात केली, मला एक मुलगी ना खूप आवडते. कोणाला सांगायला लागले? सगळे आम्हाला ग्रुपला, आमचा हा. जेवढा आमचा ग्रुप होता, खूप आवडते, ती आपल्या ग्रुप मधलीच आहे. तर आम्ही म्हणायचं आपल्या ग्रुप मधले, आमच्या इन 3 जणी आम्ही, माझी बहीण नीता आणि मी आणि एक ज्योती म्हणून. आता 3 म्हणजे बेटा आमच्या बदलेच कोण. आणि रोज येऊन विचारायचं मला पण त्यांना पण,
मला ती हो म्हणेल ना, तर आम्हाला काय तेव्हा एवढी काही अक्कल नव्हती. आम्ही म्हणायचं हा रे बोलेल, हा बोलेल, तू विचारून बघ, बोलेल बोलेल. आणि मग त्यानंतर ते सांगतील गावाला आले होते, काय कसं झालं? प्रपोज केलं. त्यानंतर काय झालं, अशी संधी आली की ही गावी गेली होती. कुठलं गाव तुमचं? आंबोळगड, राजापूरचं. राजापूर जवळच. अरे वा. तर आंबोळगड समुद्रकिनारी अतिशय छान गाव आहे यांचं. आणि मी पण त्यावेळेला अनायसे गावी गेलो होतो आणि समुद्रकिनारी आम्ही फिरायला गेलो होतो. तर मी म्हटलं ही समुद्रकिनाराही छान आहे, वेळही छान आहे. किती वाजले होते? संध्याकाळी 5:30-6ची वेळ होती. बर. तर मी माझ्या पर्समध्येच हिचा एक फोटो होता, तो एक मी एन्व्हलपमध्ये टाकून ठेवला होता. आणि म्हटलं तुला खूप क्युरियोसिटी होती ना, कोण मुलगी आहे कोण मुलगी आहे, ते ही मुलगी आहे. पण तुम्हाला अंदाज नव्हता आला? नाही ना, मला अंदाज पण नव्हता आणि किती घाणेरडा फोटो पण ठेवला होता. पण तो दिला आणि मग मला धक्का बसला. मी म्हटलं कुठे? उद्या सांगेन. लगेच होकार नाही दिला? लगेच नाही, पण उद्या सकाळपर्यंत मी दिलाच होकार. पण तेव्हा काय असं प्रेम बिम नाही, असं ह्याला बोललेलं आहे ना की तुला हो म्हणेल मुलगी, तुला हो म्हणेल, तर आपण हो बोलूया. म्हणून हो हा, म्हटलं. म्हणून हो म्हटलं. तुम्हाला लगेच होकार आला का? हो, दुसऱ्या दिवशी हिचा होकार आला. पण कंडिशन पण मी होती. म्हटलं की आई वडिलांच्या संमतीनेच आपण लग्न करायचं. पण मला सांगा, मग लग्न कुठे झालं? ठरवलं नाही, मग म्हणजे कसं झालं एकदम विषय, dramatic. एक थोडंसं देवाने आम्हाला मार्ग दिला. असं झालं की माझी सख्खी चुलत बहीण आहे गावी, रूपा म्हणून, तिचं लग्न ठरलं आणि 1 डिसेंबर 2000ला तिचं लग्न गावी होतं. आता घरचं लग्न बोलल्या सहकुटुंब सगळे गावी जायला निघाले. आणि आमचं दुकान असल्या बाबा म्हणाले, अरे तुला दुकानात थांबावं लागेल, एवढे दिवस दुकान आपण बंद ठेवू शकत नाही. मी एकदम नाराज झालो, म्हटलं अरे सगळे चालले गावी, मी एकटाच राहिलो. आणि एक 2-3 दिवस गेले. त्यानंतर माझ्या भावाचा अगदी खास मित्र आहे नितीन म्हणून, तो आमच्या दुकानात आला. मला म्हणाला, अरे काय झालं, कोण गावी वगैरे कसं काय प्लॅन ठरला? म्हटलं अरे काय सगळे चालले सहकुटुंब, मला एकट्याला इकडे ठेवून गेलेत रे, काय आता बोलणार. अरे होय, मग चांगलं आहे, मस्त. मग आता काय, त्यांचं ते तिकडे लग्न लावायला गेले, तू पण इकडे लग्न लाव. आणि तो असा म्हणजे मस्करीत म्हणाला. पण त्या दिवशी मी पूर्ण दिवस हाच विचार करत होतो, अरे हा म्हणाला हे खरोखर शक्य आहे का? पण मग लगेच लग्न झालं? नाही 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 नाही, महिना होता महिनाभरात time. महिनाभरात जेव्हा झालं. लग्न झालं तेव्हा तुमच्या घरातले कोणी होते लग्न? नाही नाही, सगळे गावाला? सगळे गावी. हो, ती संधी मिळाली आणि आम्ही कुठे लग्न केलं? बँड्राला कुठचं तरी बाजारात? आशीर्वाद विवाह मंगल कार्यालय होतं. मग राहायला कुठे गेला? राहायला कुठे, तिथेच आलो. पण त्यांच्या घरी घरी कोणी नव्हतं म्हणून तर लग्न केलं. नाही रे, पण मला सांगा, मला आता दडपण वाढू लागलेलं आहे, लग्न तर झालेलं आहे, दोन्ही कुटुंब गावाला गेलेली आहेत. हा. म्हणजे खरं तर महत्वाचा टप्पा आलाय आता. हो. मग ते जेव्हा गावावरून आले, काय झालं हो तेव्हा? हो बापरे, ते 2 दिवस आदल्या दिवशीपासूनच घाबरली तुम्हाला होती. टेन्शन? खूप टेन्शन. माझ्या भावाने याच्यामध्ये भरपूर हे केलं, भाऊ आणि वहिनी वगैरे. Support त्यांनी गावी आई बाबांना समजावलं की आता केलंय ना, आता आपण त्याच्या बाजूने उभं राहूया, त्याचा स्वीकार करूया, मुलगी चांगली आहे, ठीक आहे. राहिले उभे? हो हो हो, तेवढ्याने आल्या. तुमच्याकडे? आमच्याकडे नाही. मग मी 3 वर्षानंतर आईकडे गेले. पण मग आई बोलत नव्हती? नाही. किती वर्ष? 3 वर्ष मग त्रास नाही व्हायचा तेव्हा? व्हायचा आणि दिसायची पण ना समोर, पण तर व्हायचा बोलणार? त्रास, पण बोलायची नाही. आई म्हणजे आमची रेस्पेक्टच होती ना, एकदम बघायची पण नाही. आणि आता? एकदम रागाने रागाने बघायची. खूप रागाने बघायची आणि मला अशीच तिची भीती वाटायची. आता किती वर्ष झाली लग्नाला? आता 17 झाली. 17 वर्ष. आता कसं काय? खूप छान आहे, खूप छान आहे. पण वहिनी कधीच रागवत नाही, त्याचं काय रहस्य? कोण हे उलट आहे, सगळ्यात जास्त रागवते ही. एवढी शॉर्ट टेम्पर्ड आहे, लगेच खूप हायपर होते. मग मी तुम्ही अपेक्षा विचाराल त्यात मी हे सांगणार आहे पहिला. आता अपेक्षा विचारणार तेव्हा काय काय आपल्याला ऐकायला मिळणार हे आपण बघूया. पण त्याआधी आता या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनींना बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. चार संधीमध्ये तो 1 रुपया मिळाला तर त्या 4 वस्तू आणि तेवढे पैसे मिळणार. काय होणार बघूया. ₹100. आता 3 संधी राहिले. हेच ना. ₹50. ₹5. आता लास्ट चान्स. आता एकच संधी शिल्लक आहे.
बदलायचंय बदलायचंय. हेच नक्की. हा बदलायचं ते घ्या, ते घ्या, ते घे, ते घे, कुकर घ्या. बघा कुकर आणलंय. बदलायचंय. नाही नाही नाही. तेव्हा 1 रुपया मिळू दे. 1 रुपया. 156 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं आणि 4 वस्तू मिळाल्या आई तुमच्यापासून. ते दिवस तर भयानक होते, हो ना? हो. पण तुमचा दरारा खूप होता म्हणे लहानपणी हो, यांच्या. अजूनही आहे. अजूनही दोघांना मी सोडलेलं नाही आणि नाही. या दाव्यानं सुद्धा नाही. नाही. पण हे कसं काय तुम्हाला समोर होतं, 4 घरं होती, तुम्हाला कळलं नाही? जरा सुद्धा नाही कळलं. लग्न होईपर्यंत काहीच कळलं नाही. जरा सुद्धा म्हणजे 1 सेकंद इथे कुठे असं मला बघून बघितलं नाही समोरासमोर. मग सर्वांना मी सांगितले काय यांचं लग्न झालं म्हणता, फिरायला गेले नाही, कुठे केले नाही, मग झालं कसं? जिन्यात झालं, जिन्यात. आता बरं वाटतं की नाही? खुश आहात ना? वेल. आता गणेश म्हणजे माझे भाऊजी किस्सा सांगते तुम्हाला. 12वी नंतर सुट्टी पडली ना, तेव्हा माझी पहिली झाली 12वी ना. मला आईने गावी नेलं होतं सुट्टीमध्ये थोडीफार मदत करायला. नंतर हिची 12वी, तेव्हा ह्यांचं जमलेलं होतं, पण मला माहित नाही ना, ह्याच्याकडून तरी होतं. हा माझ्या मागे, तू का नाही जात तिच्या बरोबर गावी? मी म्हटलं मी का जाऊ? माझी 12वी झाली तेव्हा मी गेली होती, मग मला ना कळत नव्हतं. नंतर हा गावी पण जाऊन आला आणि सांगितलं मला आम्ही तुझ्या गावी गेलेलो. म्हटलं हो का? त्याच्या आधी बाबा गेले होते गावी, तर ह्यांनी तेव्हा एवढी मोठी किटकॅट आणि एक स्कार्फ दिला होता हिला पाठवायला. मी म्हटलं बाप रे, तेव्हा माझ्यासाठी तेवढी मोठी किटकॅट म्हणजे खरंच फार मोठी. दुकान होतं ना, म्हटलं बापरे सीताला एवढी मोठी किटकॅट दिली. म्हटलं काय आहे हा प्रकार, काय आहे? पण तेव्हा माहित नव्हतं पुढे आयुष्यभर कटकट आपलं किटकॅट खावी लागणार आणि आपल्याला. नंतर हा गावी गेला स्वतःच्या, तेव्हा तिला भेटायला गेला. आणि नंतर हे सगळे पराक्रम झाल्यानंतर माझ्या बहिणीचं मला लेटर आलं बाबांबरोबर. गणेशनी मला असं असं विचारलं. म्हटलं किटकॅट दिली ना, तेव्हाच मला कळलं एवढी मोठी किटकॅट कशाला दिली. मम्मी आणि बाबा ना मला भरपूर प्रेम करतो. आणि मी आता काल रात्री बाप्पांना सगळं दाखवत होते की इकडे कुठे कुठे वस्तू ठेवल्यात ते दाखवत होती. बोल 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 अजून. आणि हे बाबू कुठलं अक्षर द्यायला सांगितलं वहिनी? बरोबर, गुड बॉय आहे तो, गुड बॉय. सांग बाबू सांग, कुठल्या अक्षरची प्रॅक्टिस घेतली सांग? आता म्हणजे बाप्पा तुम्ही इकडे सगळं ठेवलंय, सगळं ते सामान घेऊन या आणि मला दागिना द्या सगळं. मग बाबू अक्षर कुठलं दिलेलं आईने? क वगैरे सगळं क म प ट वगैरे. धन्यवाद. आता मी सांगतो तेव्हा बरं झालं हा मला भेटला. बरं मला सांगा, आज क्षमा मागायची तर कुणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे तर कुणाला देणार? क्षमा मागायची तर माझ्या सासू सासऱ्यांच्या, सासूबाई माझ्या गावाला आहेत सध्या, त्यांची मी क्षमा मागीन. आणि आई वडिलांची की मी त्यांना खूप कळत नकळत दुखवलंय, तर त्यांनी मला माफ करावं. आणि धन्यवाद. आणि धन्यवाद मी माझ्या मोठ्या जावेचे देईन, त्यांनी मला कायम सपोर्ट केलाय, कायम लग्न झाल्यापासून, त्यामुळे त्यांचे धन्यवाद. आणि माझा मित्र परिवार. सपोर्ट दिलाय म्हणून धन्यवाद का छळ छळलाय? नाही छळलंय. खूप सपोर्ट केला. बरोबर, तुम्ही सांगा क्षमा कोणाची, धन्यवाद? क्षमा मागायची म्हणजे माझ्या आई बाबांची आणि सासू सासऱ्यांची. म्हणजे त्यांना दोघांनाही न सांगता आम्ही केलं, त्याबद्दल मी क्षमा मागतो. आणि धन्यवाद मानायचे तर माझे भाऊ आणि बहीण. आता भाऊ माझा गावी आहे, बहीण आहे इकडे. की दोघांनी लहानपणापासून मला सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट केला आणि लग्नाबाबतीत पण त्यांनी खंबीरपणे सपोर्ट करून आई बाबांना तयार करण्यात त्यांचीच भूमिका महत्वाची होती. त्यामुळे मी खूपच बंधू म्हणजे मोठे बंधू त्यांनी खूपच सपोर्ट केला, त्यामुळे त्यांचा मी आधी ते धन्यवाद म्हणतो. व्हेरी गुड. एवढ्यावरती सुटका नाही, त्याने सांगितलं तसं. आता अक्षर कुठलं द्यायचं हा प्रश्न मला पडलेला आहे आणि 2 मिनिटाचे मी 4थंच अक्षर देणार. त्या अक्षरावरून 11 वस्तू आणणार का ते आपल्याला बघायचंय. वेळ 2 मिनिटाची. अक्षर आहे म. मोरपीस, ए. मोर पण चालेल.
मोहरी एक एक आणा, एक एक आणा. मोबाईल मी नाही द्यायचा, त्यांनी घ्यायचंय. मूग मूग 30 सेकंद झाली. मूग 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 आणा. मूग मूग मटकी इथेच आहे. हजबंड मूग मटकी इथेच आहे. हजबंड, हे नवीनच ऐकलं मी. हजबंड बोलतात. मोबाईल मूग मटकी मूग मटकी. 1 मिनिट पूर्ण झालं, 1 मिनिट राहिलं. मोबाईल ठेव. मोबाईल घ्या इथला. मोबाईल खाली आहेत सगळे. खाली खाली. हा आणि मूग आणा. मूग मटकी. मूग जिन्नसच्या ड्रॉवर मध्ये आहे बघा. 20 सेकंद राहिली. मीठ आणा. मीठ पहिल्या ड्रॉवर मध्ये. नाही मीठ नाहीये. 10. ते मीठ नाहीये पहिल्या ड्रॉवर मध्ये. पहिला 7 हा 6 5 मोहरी 4 3 2 आणला. मसाला आणला. 1 वेळ संपली. बरं मला सांगा काय काय आणलं. मसाला, 1 नंतर मूग, 2 नंतर मग, 3 मेकअप बॉक्स, 4 मोबाईल, 5 नंतर मीठ, 6 तर मटकी, 7 नंतर मनुका 8 आणि एक मसुरा 9 आणि मोरपीस 10 आणि मैदा. 11. अभिनंदन. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली आहे. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू. 11 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून तिसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. पण मगाचपासून मी बघतोय तुम्ही त्यांना थँक्यू म्हणताना कसं म्हणता, जरा परत एकदा म्हणा. थँक्यू हजबंड. हा थँक्यू हजबंड. असंच म्हणतात. हो. काय हो, हे कधीपासून. नाही, पहिल्यापासूनच, म्हणजे लग्न हो झाल्यानंतर. हो बरं तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. हे फार छोट्या छोट्या गोष्टींचे टेन्शन घेतात. हे हा त्यामुळे त्यांनी ते घेऊ नये असं मला वाटतं. कधीपासून बंद होईल. उद्यापासून प्रयत्न करेन. इतक्या वर्षात नाही झालं, आता काय बंद होईल. दुसरी अपेक्षा कमिटमेंट करतात पण कधीच पाळत नाही. काय हो. नाही, उद्यापासून नाही तर नक्की. मग कमिटमेंट करू नका. उद्या नको ना, आजपासून म्हणा. आजपासून कमिटमेंट ते बाहेर. उद्या कधी येतं. येत. तिसरी अपेक्षा. तिसरी म्हणजे ते कोणाहीसाठी कधीही तत्पर तयार असतात. कधीही 1 वाजता बोलवा, 2 वाजता बोलवा, कधीही तयार. पण माझ्यासाठी ते नॉट अवेलेबल. कोणासाठी म्हणजे मित्र परिवार वगैरे हा. यांच्यासाठी. आता काय आहे, पहिल्यापासून जरा सोशल पण कामाची थोडंसं activity. माझ्यासाठी अगदी मी काय तुम्ही एक पूर्ण काम करा, बाहेरून फोन आला की ते घरातनं निघतात. हा. बरोबर आहे. तुम्ही बाहेर पडा आणि त्यांना फोन करा, ते घरातनं निघतील. नाही ते बाकी सगळ्या माझ्या बहिणींना पण अगदी काय प्रॉब्लेम काय, असेल बरोबर लगेच. नाही, असं पण का ते करता? मला नाही. नाही, मी वेळ देतो. तरी पण मी अजून आजपासून जास्त वेळ देईन. आम्हाला अजून पण याच्यापेक्षा हा बोला. फॉरेनला मला जरा फिरायला नाही हा? आलं. फॉरेनला मला जरा फिरायचंय. नक्की. माझा प्लॅन होता की 25वा आमचा लग्नाचा वाढदिवस फॉरेनला म्हणजे करायचा. अजून 5 वर्ष. हा, हो, पण आता हिची किती वेळ. इच्छा आज बोलले तर मी या वर्षीच प्लॅन करतो. मी. काय सांगता. वा, वा, वा. सगळे टेरेसवर जाऊन विमान बघा. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझ्या म्हणजे ही आधी एक तर शॉर्ट टेम्पर्ड आहे, खूप हायपर होते. शक्यतो मुलांना शिकवताना आणि मुलांना मारते वगैरे, ते तिने कमी करावं. करते. मी खूप प्रयत्न करते पण आता अजून प्रयत्न करीन. नक्की. हो. तेवढ्यासाठी मला यावं लागलं आता. दुसरी आणि सेकंड म्हणजे मोबाईलच्या गेमचं एवढं ऍडिक्शन आहे की रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत गेम खेळत असते आणि झोप फार कमी घेते. आणि मग तो राग निघतो दुसऱ्या आणि मग दिवशी. तर तो मोबाईल गेमचं ऍडिक्शन थोडं कमी करावं तिने. काय हो. हा तो पण प्रयत्न करीन. तिसरी अपेक्षा. तिसरी म्हणजे तसं 17 वर्षात तिने माझ्या सगळ्या अपेक्षा आजपर्यंत पूर्ण केलेल्या आहेत. तसं कधी ये नाही तर आयुष्यभरही तिने अशाच माझ्या सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण करत राहावं, हीच अपेक्षा. करणारच असं बोलत असताना जे काही वजन दिलेलं आहे त्या शब्दावर, त्यातूनच नक्कीच सगळ्या चांगल्या गोष्टी या घरात घडणार. आणि ज्या ज्या अपेक्षा दोघांच्याही अजूनपर्यंत पूर्ण व्हायच्या राहिल्यात त्या लवकरात लवकर पूर्ण हो, ही याच वास्तूत प्रार्थना करूया. आणि या प्रार्थनेबरोबरच या दोघांनाही शुभेच्छा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू
काय हजबंड आणि वहिनींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.